नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राया म्हणत असतो की जय, अरे मला एकदा फक्त भाऊ अशी हाक मार ना. तेव्हा जय म्हणत असतो, कधीच नाही. तू माझा भाऊ नाही आहेस, तू माझा गुन्हेगार आहेस, गुन्हेगार. अरे लहानपणी तू माझ्या आईवडिलांना माझ्यापासून दूर केलंस, त्यांच्या मृत्यूला जबाबदार तू आहेस आणि तुला मी भाऊ अशी हाक मारू? अरे तू माझ्यासाठी एक गुन्हेगार आहेस, ज्याने मला लहानपणी पोरकं केलं. त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही, कळलं ना? तेव्हा इथे राया म्हणत असतो, मी तुझ्यासमोर हात जोडतो आणि मी काही जाणून बुजून केलेलं नाही आहे. जे काही झालं नकळतपणे झालं. तुझं जेवढं आपल्या आईवडिलांवरती प्रेम होतं, माझंसुद्धा तेवढंच प्रेम होतं ना. बरं झालं गेलं सगळं विसरून जाऊया ना, सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. ए कृष्णादादा, फक्त एकदा मला राया अशी हाक मार ना, एकदा मला भाऊ म्हण. तेव्हा इथे जय म्हणतो, कधीच नाही, मी तुला कधीच माझा भाऊ बोलणार नाही आहे. तेव्हा इथे, अरे तुला लाज नाही वाटली का? लाज नाही वाटली स्वतःच्या आईवडिलांना मारायला? गुन्हेगार आहेस तू, गुन्हेगार. बरं झालं मंजिरी, तू मला याचं सत्य सांगितलंस, कारण आत्तापर्यंत आमच्या दोघांमध्ये दुश्मनी होती, नव्हती अशी नाही, पण ती छोटी मोठी दुश्मनी होती. आता दुश्मनी आहे ना, ती पर्सनल लेवलवरती आहे. आता मी तुला कधीच माफ करणार नाही. मंजिरी, बरं झालं याचं सत्य तू मला सांगितलंस. तेव्हा राया म्हणतो की जाऊ दे ना, सगळं विसरून जा. आता काही मनामध्ये ठेवू नकोस. हे बघ, आपले आईवडील नाही आहेत ना, पण आपण दोघेजण भाऊ आहोत ना, आपण दोघेजण एकत्र राहू. जय म्हणतो, नाही हां, अजिबात नाही. मी तुझ्याबरोबर कधीच राहणार नाही आहे आणि तुझा भाव म्हणून कधी स्वीकारसुद्धा करणार नाही. तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे मला. अरे आम्हाला सोडून गेल्यानंतर कधी बघायला तरी आलास का? आम्हाला सोडून निघून गेलास तू. तुझा भाऊ, तुझी आई, तुझे वडील ते मेलेत की जिवंत आहेत, हे पण कधीच बघायला आला नाहीस तू. तेव्हा इथे राया म्हणतो, अरे नाही, असं नाही आहे. मी तुम्हाला बघायला आलो होतो, पण मला असं कळलं की त्या घरामध्ये तुम्ही जळून गेलात म्हणून. मी खरं सांगतोय. तेव्हा जय म्हणतो, नाही, तू काही खरं सांगत नाही आहेस, तू खोटं बोलतो आहेस. मला माहिती आहे, तू एक नंबरचा खोटारडा आहेस. अरे आम्हाला सोडून गेलास आणि ऐशो आरामामध्ये तुझं आयुष्य जगत होतास, पण ह्या जय घोरपडेला किती आणि काय काय सहन करावं लागलं, हे तुला माहिती नाही आहे. माझं आयुष्य किती अंधारात गेलं, किती कष्टात गेलं, हे तरी तुला माहिती आहे का? स्वतः तिथे चांगलं आयुष्य जगत होतास. तेव्हा इथे राया म्हणतो की अरे कृष्णादादा, मी तुम्हाला सोडून गेलो, पण मी एक दिवससुद्धा सुखाने नाही जगलो रे. तुम्हाला बघण्यासाठी मी आलो होतो. माझ्यावरती विश्वास ठेव. मी ऐशोआरामात जगत नव्हतो. मला प्रत्येक दिवशी तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती. माझं तुमच्यावरती किती प्रेम होतं, हे तुला माहिती नाही आहे का? तेव्हा जय म्हणतो, खोटं, खोटं बोलतोयस तू. तेव्हा इथे मंजिरी मध्येच म्हणते, अरे जय, हे काय बोलतोयस तू? राया जे काही बोलतोय ते निदान ऐकून तरी घे. तो कधीच खोटं बोलत नाही. त्याला खोटं बोलायची सवय नाही आहे. तेव्हा इथे जय म्हणत असतो, मंजिरी, तू मध्ये बोलू नकोस. आमच्या दोघांच्यामध्ये कोणीही बोलू नका. हा आमच्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्यामध्ये कुणी नाही बोललं ना, तरच जास्त बरं होईल, कारण मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा राया म्हणतो, कृष्णादादा, असं करू नकोस रं. एवढ्या दिवसानंतर मला माझं कुटुंब मिळाले. अरे आपले आईवडील आपल्याजवळ नाही आहेत, पण ते सुद्धा जर जिवंत असतील तर आपण त्यांनासुद्धा शोधून काढूया ना. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो, तू तर गप्पच बस रे. एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस, कळलं ना? आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. आपण दोघेजण दुश्मन होतो आणि आता तर इथे मोठ्या लेवलवरती दुश्मन आहोत, कळलं ना? मागे मागे यायचं नाही, अजिबात माझ्याशी बोलायचं नाही, असं इथे जय घोरपडे बोलतो आणि सरळ तिथून निघूनच जातो. तेव्हा इथे रायाला फार वाईट वाटतं. राया म्हणत असतो की संपलं, सगळं संपलं. अरे कृष्णादादा थांब ना, कृष्णादादा, अरे एकदा माझ्याशी बोल ना. तरीसुद्धा इथे कृष्णादादा काही ऐकत नाही प्रेक्षकांनो. तो निघून गेलेला असतो. जय घोरपडेला राग आलेला असतो. त्याला असं वाटतं की राया त्यावेळेला घर सोडून गेला. तो ऐशो आरामात राहत होता आणि इथे घोरपडे दुःखात राहत होता, असं त्याचं म्हणणं आहे. पण तो तर अनाथाश्रममध्ये गेला. नंतर तिथे एक कपल आलं, त्यांनी त्याला दत्तकसुद्धा घेतलं. तेच जे जयचे आईवडील आहेत,
त्यांनी जयला लहानाचं मोठं केलंच ना, चांगले संस्कार दिले, शिक्षण दिलं. पण हे सगळं तो विसरला आणि आता त्याला असं वाटतंय की तो दुःखामध्ये होता आणि राया सुखामध्ये होता. रायाला त्याच्या कुटुंबाची आठवणच नाही आली. असं कसं होईल प्रेक्षकांनो? इथे रायाचे सुद्धा ते आईवडील होते, भाऊ होता, त्यालासुद्धा आठवण होतीच की. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की संपलं सगळं. माझा भाऊ माझं तोंड बघायलासुद्धा तयार नाही आहे. आता कसं होणार? तेव्हा इथे रुचिता म्हणत असते, राया तू शांत हो बरं. सगळं काही व्यवस्थित होईल. तू नको काळजी करू. सगळं नीट होईल. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया आणि तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोयस? हे बघ आता जय रागवलाय, पण सगळं काही व्यवस्थित होईल. आता तू जय तुझ्यावरती रागवलाय. अरे पण नंतर तो तुझा भाऊ आहे. तो तुझ्याकडे नाही येणार तर कुणाकडे येणार? तेव्हा इथे राया म्हणतो, नाही, नाही नको बोलू माझ्याशी कुणीच. सगळेजण जे माझ्या जवळ असतात ना, ते मला सोडून जातात. ते माझ्यापासून लांब होतात. जा मिस फायर, तू सुद्धा माझ्याशी बोलू नकोस. मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. असं म्हणून तो आता तिथून निघून येतो. त्यानंतर राया म्हणत असतो की कृष्णादादा, त्याला माझं तोंड बघायची इच्छा नाही आहे. तो मला काय म्हणाला? मी जेव्हा त्याला म्हणालो की मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल, असं जेव्हा प्रेक्षकांनो रायाने त्याला विचारलेलं असतं ना की कृष्णदादा मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल, तेव्हा कृष्णा म्हणतो, म्हणजे जय घोरपडे म्हणतो की जीव दे तू, मसनात जा आणि तिथे जीव देशील ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटेल की तू जी काही चूक केली होतीस त्याचं प्रायश्चित्त तू केलंस. म्हणजे त्याचं तुलासुद्धा वाईट वाटत होतं आणि म्हणूनच तू जीव दिलास. आणि जेव्हा तू जीव देशील, जेव्हा तुझी ती मी अग्नी बघेन ना चितेवरची, तेव्हा माझ्या मनातली आग शांत होईल. कळलं का तुला? तेव्हा आता माझ्याजवळ येऊ नकोस. तेव्हा इकडे लहानपणापासून त्या दोघांनी जे काही दिवस एकत्र घालवलेले असतात ते सगळे आता त्याला आठवतात. तेव्हा जय म्हणत असतो की तू मेलास तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. जेव्हा मरशील ना तेव्हाच मला बरं वाटेल. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे मग. त्याची जर हीच इच्छा असेल ना की मी मेलं पाहिजे, मी नाही जगलं पाहिजे, मग मी आता जगून काय करू? खरोखर मेलेलंच बरं आहे ना. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की ठीक आहे, ठीक आहे कृष्णदादा, तुझी जर अशीच इच्छा असेल ना की मी मेलं पाहिजे म्हणून, तुला असंच वाटत असेल तर तुझी इच्छा मी पूर्ण करतोय. आणि तसंही माझ्यामुळे तुझं बाळपण खूप हालाकीचं गेलं असं म्हणणं आहे ना तुझं. पण मी सुद्धा काही आनंदात नव्हतो रे. खरंच मी आनंदात नव्हतो. आई बाबा बघताय ना, इथे कृष्णदादा आणि तुमचा मुलगा दोघेजण एकमेकांना भेटलेत. तेव्हा इथे आता तो रॉकेल अंगावरती टाकून घेतो, माचीस घेतो आणि स्वतःला पेटवण्याच्या आधी म्हणत असतो की मिस फायरवरती लक्ष ठेवा आणि माझ्या भावाला जे काही हवं आहे ते सगळं मिळू द्या. तेव्हा इकडे आता तो स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नामध्ये इथे डोळे बंद करतो आणि काड्या खाली सोडतो. तेव्हा इथे माचीसची काडी आता मंजिरीने हातामध्ये पकडलेली असते, ती खाली पडू देत नाही. त्यानंतर इथे राया म्हणतो, मिस फायर, अगं इथे काय करतेस तू? कशाला आलीस? सांगितलं ना सगळ्यांनी माझ्यापासून लांब राहा म्हणून. जे लोक प्रेमाने माझ्या जवळ येतात ते लोक माझ्यापासून दूर होतात, मला सोडून जातात. म्हणून मी तुला म्हणतोय मिस फायर, तू सुद्धा आता इथे येऊ नकोस माझ्याजवळ बोलायला. तू सुद्धा जा बरं इथून. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया अरे हे काय करतोयस तू? अंगावरती रॉकेल टाकलेस, स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतोयस आणि हे सगळं करून काय होणार आहे? तुझा भाऊ तुझ्यावरती रागवलाय, तो परत येणार आहे. तुझे आईवडील परत येणार आहेत. हे खरंच होणार आहे का? जर तसं असेल ना तर मग कर. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया अरे नको स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघ आता तो जय तुझ्यावरती रागवलाय कारण त्याला असं वाटतंय की त्याचं बाळपण दुःखामध्ये तुझ्यामुळे गेलं. त्याचे आई वडील त्याला सोडून गेले, याच्यामध्ये तुझी चुकी आहे. पण अरे तुझी काय चुकी आहे? काहीही चुकी नाही आहे तुझी. आणि तरीसुद्धा तू स्वतःला संपून का घेतोयस? आणि तुला काय वाटतं राया, तू स्वतःला इथे पेटवून घेतलंस, तू स्वतः इथून निघून गेलास तर तुझ्या वाट्याला जे दुःख आलं ते सुद्धा निघून जाईल असं वाटते का तुला? अरे सगळ्यात दुःख जर कुणाला आहे ना तर तुला आहे. मला माहिती नाही आहे का, सगळ्यात दुःखी तू आहेस. तुला माहिती आहे की तुझा भाऊ कोण आहे, पण तरीसुद्धा तो तुझ्या जवळ येत नाही आहे, तुला भाऊ म्हणून स्वीकारत नाही आहे. अरे तुझं तुझ्या कुटुंबावरती काही कमी प्रेम असेल का, मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता राया काही ऐकायला तयार नसतो. राया म्हणतो, तरीसुद्धा मला जगायचं नाही, मला मरायचं आहे. तेव्हा इथे राया आता ऐकत नसल्यामुळे ती जोरदार रायाच्या कानाखाली देते आणि म्हणत असते की राया, पोरका फक्त तो एकटा झाला का?
तू नाही झालास का पोरका? तुझे आईवडील जेव्हा गेले, भाऊ गेला ही बातमी तुला कळली, तेव्हा तू रडला नसशील का? अरे तुझासुद्धा हेतू चांगलाच होता ना. तुला तुझ्या बाबांना वाचवायचं होतं म्हणून तू हे सगळं केलंस. अरे धोका तू नाही गावकऱ्यांनी दिला. गावकऱ्यांच्या गैरसमजमुळे तुझे बाबा तुम्हाला सोडून गेले. या सगळ्यात तुझी काही चुकी नाही आहे राया. आता तुला एक काम करायचं आहे. जय तुझ्यावरती रागवलं आहे ना, जयला तुला आता प्रेमाने समजवायचं आहे आणि त्याचं जे बाळपण दुःखात गेलं आहे ना, ते सगळे क्षण त्याला आता त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाने तुला भरून टाकायचे आहेत. आणि या लढाईत तू एकटा नाही आहेस. अरे मी आहे ना तुझ्याबरोबर. आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत. तुझी ही मैत्रीण शेवटपर्यंत तुला साथ देईल. फक्त आता जे तुझ्यावरती रागवलं आहे त्याला मनवण्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत. लहानपणी आईवडील गेल्यानंतर त्याच्या वाट्याला जे काही दुःख आले ना, त्यामुळे तो असा आहे रे. तेव्हा ते जेवढं दुःख त्याच्या वाट्याला आलं होतं, आता तेवढं सुख त्याला देण्याचा प्रयत्न करायचं. लहानपणी ज्या ज्या लहान लहान गोष्टी इथे मुलांसाठी केल्या जातात ना, त्या सगळ्या जयसाठी तू कर. त्या लहान लहान गोष्टी त्यालासुद्धा अनुभवता येऊ देत. बरोबर ना? तेव्हा तुला आता नुसतं भावाचं प्रेम नाही, तर आई, वडील आणि भाव या तिघांचं मिळून प्रेम तुला आता जयला द्यायचं आहे आणि अशा रीतीने तुला जयचं मन जिंकायचं आहे. असं इकडे आता मंजिरी रायाला समजावते. राया म्हणत असतो, मिस फायर, बरोबर बोलतेस तू. मला तर वाटलं होतं की सगळं काही संपलं. माझ्या हातामध्ये आता काही उरलेलं नाही आहे. तेव्हा इथे तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला आता कृष्णादादाचं मन जिंकायला हवं. त्याच्याशी प्रेमाने बोलायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो जय घरी आलेला असतो. जय म्हणत असतो की नाही, कुणीच माझा भाऊ नाही आहे. कुणी नाही आहे माझं. माझं कुणीच नाही आहे. माझा भाऊ पण नाही आहे. माझे आईवडील पण नाही आहेत. आणि मला आता कुणाशी काही बोलायचंसुद्धा नाही आहे. कुणाशी देणं घेणंसुद्धा ठेवायचं नाही आहे. असं इथे आता जय म्हणत असतो आणि रागाच्या भरामध्ये सगळी तोडफोड करत असतो. घरातल्या सगळ्या वस्तू ज्या जागच्या जागी असतात त्या तो उचलतो आणि बाजूला फेकून देतो. कारण तो चिडलेला असतो. त्याला असं वाटतं की राया हा माझा भाऊ नाही आहे. आणि जेव्हा त्याला ही गोष्ट कळते की रायाच त्याचा भाऊ आहे, तेव्हा त्याला फार राग येतो. कारण तो रायाला त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवतो. त्याला असं वाटतं की रायामुळे माझे आईवडील मला सोडून गेले आणि माझं आयुष्य कष्टमय झालं, असं त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच तो म्हणतो की माझे आईवडील, माझा भाऊ, कुणीच माझं नाही आहे. मी एकटाच आहे. कुणी नाही आहे माझं. आणि जे लोक आता आहेत ना माझ्या आजूबाजूला, त्या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे. खूप त्रास दिला असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे तो इथे आता दारू पितो. खूपच जास्त दारू पितो. आणि अशी तशी नाही, ग्लासने पित नाही प्रेक्षकांनो, डायरेक्ट बाटलीच तोंडाला लावतो. त्याला असं वाटतं की दारू प्यायल्यामुळे दुःख कमी होईल. त्यानंतर इथे मंजिरी बाहेर गेलेली असते. तेव्हा जीजी म्हणत असते की मंजिरी, अगं आत्ताच एवढ्या मोठ्या आजारपणातून उठली आहेस ना तू, मग तरीसुद्धा तुला आता बाहेर जायचं आहे. कशाला तुला बाहेर जायचं आहे गं? आता कुठे तुला बरं वाटतं आहे तर घरामध्ये थांब आणि आराम कर ना. पण नाही, तुला काही आराम करता येतच नाही ना. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जीजी अगं मी काय मुद्दामून गेले होते का बाहेर? तुला माहिती आहे ना, अगं राय आणि जय हे दोघंजणं भाऊ जरी असले ना, तरीसुद्धा रायाला असं वाटतं आहे की जय हा त्याचा भाऊ आहे. आणि त्याला फार इथे वाईट वाटतं आहे की त्याचा भाऊ त्याच्याबरोबर बोलत नाही आहे. पण तुला माहिती आहे का, हा जय घोरपडे खूप चुकीचा वागतोय गं रायाबरोबर. तो रायाला म्हणतो की माझ्याशी बोलू नकोस. मी तुझा भाऊ नाही आहे. तू इथे आता मशनात जा, असं सुद्धा तो म्हणाला. तेव्हा इथे राया स्वतःला संपवण्याचा विचार करत होता. पण इथे आता आपल्याला कळलंय ना की राया आणि जय दोघेजण भाऊ आहेत. मग आपण काहीतरी करायला नको का? जीजी जे काही घडलं ते तू बघितलंस, मग तुला तरीसुद्धा काहीच वाटत नाही आहे? तेव्हा इथे जीजी म्हणते, वाटलं ना, मलासुद्धा वाईट वाटलं. पण आता आपण काय करायचं? ते दोघेजण भाऊ आहेत, पण तरीसुद्धा त्यांना एकमेकांशी बोलायचं नाही आहे. आपण काय करू शकतो त्याच्यात? पण तू सांग, आपण काय करायचं आहे? त्या जयने तुझ्याबरोबर काय काय केलं हे तू विसरलीस का? अगं त्याने तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मग तरीसुद्धा तुला त्या जयच्या विरोधामध्ये कंप्लेंट का करायची नाही आहे? त्याला का तू पोलीस स्टेशनमध्ये टाकत नाही? तेव्हा मंजिरी म्हणते की अगं माई, मी काय करू? तो जय आहे ना, तो रायाचा भाऊ आहे.
त्याच्यामुळे आता त्याला मारणं हे चुकीचं आहे की नाही, जेलमध्ये टाकणं चुकीचं आहे की नाही. तेव्हा इथे जीजी म्हणते, अच्छा म्हणजे तो जयचा भाऊ आहे म्हणून तो कुणाचाही खून करू शकतो का? कुणाच्याही घरामध्ये जाऊ शकतो का? असं होत नाही. प्रत्येकाच्या घरावरती त्याचा त्याचा अधिकार असतो. तेव्हा तो जय जरी पोलीस अधिकारी असला ना तरीसुद्धा त्याला गुन्हा माफ नाही होऊ शकत. म्हणजे माझ्या मुलीला त्याने मारण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याला जेलमध्ये टाकायचं सोडून तू त्याची पाठराखण करतेस, त्याला पाठीशी घालतेस. कारण तो त्या जयचा राया भाऊ आहे म्हणून. ते दोघंजणं भाऊ असले म्हणून काय झालं? माझ्या मुलीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला जेलमध्ये टाकून शिक्षा द्यायला नको का? मी अजिबात त्या जयला माफ करणार नाही, तो रायाचा भाव असला तरीसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता प्रशांत म्हणत असतो की मंजिरी, जीजी बरोबर बोलतायत. तू आहे ना त्या जयच्या विरुद्ध आहे ना कंप्लेंट केली पाहिजे, त्याला अरेस्ट झाली पाहिजे. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही नको, त्याने जी चूक केली आहे ना ती त्याच्यात जरूर लक्षात येईल. तो माणूस म्हणून खरंच वाईट नाही आहे, मी म्हणत होते ना. तेव्हा इकडे आता प्रशांतमध्येच बोलल्यानंतर जीजी म्हणत असते की ज्या लोकांनी गुन्हेगाराला इथे हातभार लावलेला आहे ना गुन्हेगारी करण्यासाठी, त्यामुळे त्या लोकांनी मध्ये नाही बोललं ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा शशिकला म्हणत असते, ओ जाऊबाई, माझ्या इथे आता जावयाला काही बोलायचं नाही हां. माझा जावय याने जरी औषध दिलं असलं तरीसुद्धा त्यांच्याच अँटीडोसमुळे, त्यांच्याच टेस्टमुळे तुमची मुलगी इथे तुमच्यासमोर उभी आहे. नाहीतर तिथे सासरेबाबांच्या फोटोच्या बाजूला तिचा फोटो लागला असता आणि त्याला हार लागला असता, माहिती आहे ना तुम्हाला. त्याच्यामुळे कुणीही माझ्या जावयाला आणि मुलीला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही, हे लक्षात ठेवा. चोर सोडून संन्याशाला का बरं शिक्षा देताय तुम्ही? याच्यामध्ये माझ्या जावयाची चुकी नाही आहे आणि माझ्या जावयाच्या इथे अँटीडोसमुळे तुमच्या मुलीचा जीव वाचला आहे, हे सुद्धा विसरू नका. त्याच्यामुळे माझ्या मुलीला आणि जावयाला अजिबात काही बोलायचं नाही. जर बोलायचंच असेल ना तर त्या जयला आणि रायाला बोलवा. तुमच्या लेकीच्या लाडक्या रायाला सांगा, कारण का त्याच्यामुळेच हे सगळं घडले. त्या जयने त्याच्यावरचा राग मंजिरीवरती काढला, हे कळते का तुम्हाला? तेव्हा आता जर कुणाला जेलमध्ये टाकायचं असेल ना तर तो जय घोरपडे आहे. त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला सांगा तुमच्या मुलीला आणि त्या रायालासुद्धा जाऊ दे जेलमध्ये. त्याच्यामुळे जे गुन्हेगार आहेत त्याला शोधा, त्यांना जेलमध्ये टाका. तर त्यांना इथे मोकाट ठेवलं आहे. आता माझ्या जावयाने औषध दिलं, ही चूक झाली मान्य आहे. तेव्हा जीजी म्हणते, हो चूकच झाली आहे, कशाला त्या पुढे द्यायच्या? तेव्हा शशिकला म्हणते की त्यांना सांगितलं की गुन्हेगाराला औषध द्यायचं आहे. आता इथे माझ्या जावयाला कुठे माहीत होतं की इथे आता खूप मोठी गुन्हेगार मंजिरी जयची आहे ती, आणि इथे मंजिरीलाच तो औषध देणार आहे, तिला पुढे देणार आहे. पण हे जेव्हा माझ्या जावयाला कळलं तेव्हा तो जयच्या हवालीसुद्धा झाला. त्याने इथे एवढी मोठी रिस्क घेऊन अँटीडोस मिळवला, त्याचबरोबर चिठ्ठीवरती सुद्धा सगळी माहिती लिहून दिली, बरोबर की नाही? मग हे लक्षात नाही आहे का तुमच्या? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंगावरती जोरजोरात पट्ट्याने फटके मारत असतो जय घोरपडे. तेव्हा सगळेजण आवाजाने बाहेर येतात. तेव्हा म्हणत असतात की काय झालं? तेव्हा इकडे जय म्हणत असतो की जीजी, तुम्ही आई आहात ना, मग आई असूनसुद्धा तुम्हाला मला मारावंसं वाटत नाही आहे का? मी तुमच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तिच्या जीवावरती उठलो मी, मग तरीसुद्धा तुमच्या आईच्या मनाला काहीच वाटलं नाही, राग आला नाही का माझा? मग जर राग आलाय तुम्हाला, मग तुम्ही मला मारत का नाही? आई म्हणून तुम्हाला जर इतका राग आलाय तर तुम्ही माझं थोबाड फोडा ना, मला हवं तेवढं मारा, मला अजिबात राग येणार नाही. मी जे काही केलं ते चुकीचंच होतं, विनाकारण मी इथे मंजिरीच्या जीवावरती उठलो, असं जयचं म्हणणं असतं. तेव्हा जीजी जोरदार त्याच्या कानाखाली देते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे जय घोरपडे म्हणतो की राया, तुला मी सोडणार नाही, तुला मारल्याशिवाय माझ्या मनातली आग शांत होणार नाही. आणि इथे जयने रायाला झाडाला बांधलेलं असतं आणि त्यानंतर जय इथे गाडी चालू करतो आणि रायाच्या अंगावरती घालायला जाणार, तेवढ्यातच तिथे मंजिरी आलेली असते आणि मंजिरी म्हणते की जय घोरपडे, तुला आता रायाच्या अंगावरती गाडी घालण्याच्या आधी मला सामोरं जावं लागेल, कळतंय का तुला? असं इकडे आता मंजिरी ठणकावूनच जय घोरपडेला म्हणते.
तर इथे आता रायाची बाजू घेण्यासाठी तिथे फक्त मंजिरी नाही तर जिजी आणि रुचिता या दोघीजणीसुद्धा तिथे आलेल्या असतात. आणि त्या म्हणतात की तुला इथे आता रायाला मारायचं आहे ना, पण त्याआधी तुला आम्हाला सामोरं जावं लागेल. असं जेव्हा इथे मंजिरी म्हणते, तेव्हा तिथे जिजीसुद्धा येते आणि म्हणते की आम्ही रायाला काही करू देणार नाही. त्याची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की अगदी बरोबर. तू इथे रायाला मारू शकत नाही. राया याने काही चुकीचं केलेलं नाही, असं ती म्हणते.